नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, परिक्रमेतला दुसरा दिवस, परंतु हा दुसरा दिवस आणि पहिला दिवस याच्यामध्ये एक पहिली रात्रही येऊन गेली. त्या रात्रीमध्ये सुद्धा छान अनुभव घ्यायला मिळाले. अहो, रात्र उलटून गेल्याशिवाय दिवस कसा येणार आणि दिवस उलटून गेल्याशिवाय रात्र कशी येणार. असो, मागे पुढे करत दिवस रात्रीची सुद्धा अखंड परिक्रमा चालूच आहे, नाही का. रात्री पाठ टेकली. आता ह्या ठिकाणी अंथरुणाला पाठ टेकली असं म्हटलं तरी हरकत नाही बरं का. परंतु हे अंथरुण अगदी साधं होतं. एक योगा मॅट, त्याच्यावरती तशीच पातळशी स्लीपिंग बॅग, आणि आम्ही त्याच्यात हे शरीर कोंबलं आणि झोपी गेलो. किती वाजता झोपी गेलो म्हणाल तर अहो, जेमतेम 9 वाजले होते. झोप तर एकदम छान लागली, परंतु जाग जेव्हा आली त्यावेळी असं लक्षात आलं की शरीर काहीतरी तक्रार करत होतं. जाग येता येताच कळलं की शरीर तक्रार करतंय, डावीकडे कुठेतरी कमरेत दुखतंय असं म्हणतंय. असं लक्षात येत होतं आणि शरीराने स्वतःला वळवलं आणि उजव्या कुशीवर झोपलो. मग असं लक्षात आलं की अरे, शरीराला स्वतःची काळजी आहे आणि शरीर स्वतःची काळजीही घेत आहे. आपण नुसतेच पडून राहू. आणि परत झोप लागली. थोड्या वेळाने मात्र जाग आली आणि असं वाटलं आता फ्रेश आपण झालोय, झोप पूर्ण झाली. म्हणून जवळच्याच मोबाईलमध्ये पाहिलं तर अहो, जेमतेम 1 वाजला होता. पण मन प्रसन्न होतं. जणू काही पहिला झोपेचा प्रहर उलटून गेला होता आणि जी शरीराला मनाला आवश्यक विश्रांती होती ती मिळून गेली होती. नंतर तसाच पडून राहिलो. बहुधा पाय स्वतःलाच चांगले ताणून घेत होते. एक पाय दुसऱ्या पायाला चेपण्याचं काम करत होता, एकमेकांना सेवा पुरवत होता. असं काही ना काहीतरी बहुधा चालू होतं. परंतु अशात कधी ब्रह्ममुहूर्त उलटून गेला, पहाट आली आणि आम्ही सगळेच लवकर उठलो. लवकर उठून मग हा परिक्रमेचा दुसरा दिवस सुरू झाला. मंडळी, परिक्रमेचा हा दुसराच दिवस, परंतु नर्मदे हर हा मंत्र नाही, जणू काही महामंत्रच. अहो, कधी मनात घर करून बसला ते कळलंच नाही. जितक्या सहजपणे श्वासोश्वास चाललाय ना, तितक्याच सहजपणे हे नर्मदे हर सुद्धा मनात गुणगुणत असतं. चालता चालता श्वासोश्वासावरही घेतलं जातं आणि काहीच नाही तर पुटपुटलं सुद्धा जातं. समोरून येणारी एखादी व्यक्ती असेल किंवा आपल्याला ओलांडून पुढे जाणारा परिक्रमावासी असेल आणि जेव्हा केव्हा तो नर्मदे हर म्हणतो, एक ना असं तेज शरीरात सळसळतं आणि इतका उत्साह, इतका आनंद मनाला प्राप्त होतो, काय सांगायचं. स्वानुभव हेच काय ते खरंय. अशा रीतीने दुसरा दिवस सकाळ. विद्याताई मुजुमदार मोरटक्कामध्ये सेवा पुरवतात. त्या सर्व मंडळींना वंदन करून आम्ही निघालो आणि एक थोडंसंच अंतर गेल्यावर पोहे आणि गरम गरम चहाचा बालभोग अर्थात ब्रेकफास्ट घेतला आणि मग परिक्रमेची वाट आम्ही निवडली. म्हणण्यापेक्षा ती एकच वाट आहे.
पण आज असं वाटलं की खरंच आज परिक्रमेला सुरुवात झाली. कारण कालचा एकच दिवस पण रस्त्यावरनं बरचसं चालणं झालं आणि आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून चालायला मिळतं. नर्मदे हर हा मंत्र तर मनात सतत आहे. वाटेतच श्री गौरांग महाराजांचा आश्रम आहे. त्यांच्याशी भेट झाली, दर्शन लाभलं, आशीर्वादही मिळाले. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या मठात जाऊन त्यांच्याशी ओळख करून घेण्याची संधी मिळाली होती. त्याच संधीचा फायदा घेत आजही आशीर्वाद घेतले आणि अहो काय इतकं उत्साही व्यक्तिमत्व आहे. वय वर्ष 83-84 असेल, पण विलक्षण. त्यांच्याकडून काळा चहा प्रसादी म्हणून घेतला. अति सुंदर लागला. अगदी त्यांनी काय म्हणू एक आजोबा नातवाला देतील तसा एक छोटा बिस्किटाचा पुडा आणि एक लहानशी चिक्कीची वडी आमच्या हातात ठेवली. खूप आनंद झाला. आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे आलो आणि एखादच किलोमीटर आल्यानंतर मैयेच्या किनारी थांबावंसं वाटलं. मन रेंगाळायला लागलं, पाय रेंगाळायला लागले, पुढेच जाईना. चक्क किनाऱ्यावर जाऊन आम्ही विसावलो. मैयेचं पूजन, नर्मदाष्टक, श्री स्वामी समर्थांची आरती, मैयाची आरती आणि नंतर गुरुगीतेचा पाठ केला. खूप छान वाटलं आणि मग पुढचा मार्ग पत्करला. तो मग थेट आम्ही सीताराम महाराज नर्मदा सेवा कुटीर कटार ह्या ठिकाणी आलो आणि भोजन प्रसादी घेतली. भोजन प्रसादी घेऊन एक अर्धा तास विश्रांतीही घेतली आणि आता आम्ही पुढचा मार्ग सुरू करू परिक्रमेचा अशी आशा करतोय. मंडळी, अहो आजचा दुसरा दिवस सुरू झाला, पण तो सुरू व्हायच्या अगोदरची एक महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिली. ती काय? अहो ती म्हणजे अशी की खरोखरच आपण सर्व मित्रमंडळी, साधक मंडळी, हितचिंतक यांनी अक्षरशः आमच्या तळपायाच्या नखापासनं मस्तकापर्यंत परिक्रमेमध्ये काही गोष्टी लागतील त्याची अगदी पुरेपूर काळजी घेतली. प्रत्येक गोष्टीच्या रूपात ही सर्व तुम्ही मंडळी आमच्या बरोबर आहातच. प्रत्येक गोष्टीचा जसजसा उपयोग होतोय तसतशी तुमच्या सगळ्यांची प्रकर्षाने आठवण येते. परिक्रमेला सुरुवात व्हायच्या आधीच सद्गुरू स्वामी समर्थांनी आपल्या सर्वांच्या रूपाने हे प्रेम आम्हाला भरभरून दिलं. परंतु ह्या प्रेमातूनच आमच्यापर्यंत पोचलेल्या आपण पोचवलेल्या ज्या वस्तू आहो त्याचं भौतिक दृष्ट्या ओझं प्रेमाचं नाही बरं, ते आम्ही भरपूर आमच्या हृदयात कॅरी करू शकतो. पण या वस्तूंचं ओझं आम्हाला पहिल्याच दिवशी जाणवायला लागलं आणि म्हणता म्हणता जवळपास 1.5-2 किलो भरतील अशा गोष्टी आम्ही मठातच सोडून दिल्या. का तर दिवस दुसरा अजून आनंदात हसत खेळत मैयाच्या किनारी रमत गमत, परंतु वजनाचं ओझं न वाटता तो आनंद घेता यावा म्हणून. काही सवयी सुटतायत तर काही नव्या सवयी नव्या गोष्टी ज्या लागायला पाहिजेत त्या सामोऱ्या येत आहेत. सद्गुरू त्या शिकवतायत. दोन्ही गोष्टीत परीक्षा आहेच बरं का. आपल्या नेहमीच्या गोष्टी सोडणं हे मनाच्या विरुद्ध जाणं आहे, परंतु तेही आपल्याला इथे शिकायला मिळतंय. त्याचबरोबर नवीन पद्धतीने काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत हेही मनाला नवीन आहे आणि त्याचा पूर्ण आदराने, प्रेमाने आणि श्रद्धेने स्वीकार करणं ही सुद्धा कसरतच आहे. परंतु स्वामी नर्मदा मैया सद्गुरू इतके कृपाळू आहेत की मनाला हे शिकवतात. आपल्या मनाचा जसा स्वभाव असेल त्यावेळी जी भाव असेल त्याप्रमाणे पण शिकवतात बरं. जुन्या सवयी सोडून द्यायला शिकवतात, मोडून काढायला शिकवतात. तर नवीन पद्धतीने या सवयींकडे कसं बघितलं पाहिजे, काही सवयी म्हणजेच आपल्यातली सद्गुणांना पोषक असतील अशा कुठल्या आवश्यक आहेत याचेही धडे मिळतात. आनंद आहे हो, सगळा आनंद आहे.
परिक्रमेचा दुसराच दिवस. दुपारची प्रसाद भोजनाची वेळ. सीताराम आश्रम. आम्ही प्रसाद भोजन झाल्यावर काय करावं, वामकुक्षी घ्यावी का नुसतं स्वस्थ बसावं, असा मनातल्या मनात संवाद चालू होता. शरीर पण बहुधा तो संवाद ऐकत होतं आणि त्यांनी मनात चालणाऱ्या संवादाकडे दुर्लक्ष करत स्वतःला जमिनीवर झोकून टाकलं. मग काय, हे शरीर पण डाव्या कुशीवर वळून पडलं. सगळे अनुभव बघत होतो. शांतपणे जरा पडावं म्हणून डोक्यावरून एक पातळसा रुमाल घेतला. पण त्यानंतर काही अवघ्या मिनिटात वेगवेगळ्या आवाजातले संवाद कानावर पडायला लागले. अर्थात आजूबाजूचे, परिक्रमावासींचे. कोणी घरातल्या नातेवाईकांबद्दल बोलताय, कोणी सुनेबद्दल तर नवऱ्याबद्दल, कोणी आपल्या व्यवसायाबद्दल, नोकरीबद्दल, तर मिळालेल्या पैशाबद्दल, मिळणाऱ्या पैशाबद्दल. एक ना अनेक गोष्टी कानावर पडायला लागल्या. स्वामींना प्रार्थना केली, स्वामी काय हो हे. आणि तेवढ्यात माऊलींचा एक चरण कानामध्ये गुणगुणायला लागला. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परिक्रमा हा असा सुवर्ण काळ आहे, ही अशी संधी आहे की खरोखरच पदोपदी नामाचं स्मरण करत राहावं. प्रसाद भोजनी नंतरची विश्रांतीची वेळ, पण गप्पांमध्ये वेळ फुकट घालवू नये. नर्मदा मातेचं, आराध्य देवतेचं, सद्गुरूंकडून मिळालेल्या नामाचंच स्मरण करावं. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. दुसऱ्या दिवसाचा आमचा मुक्काम जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, ग्राम आली बुजुर्ग, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश या ठिकाणी आम्ही केला. नव्यानेच आश्रम उघडलाय, बहुधा 6 ते 8 महिनेच झाले असावेत. त्यामुळे स्वागत उत्तम झालं, जोरदार झालं. सगळ्या गोष्टी नवीन नवीन होत्या आणि 2 दिवसांनी स्वतः नरेंद्राचार्य महाराज तिथे येणार होते. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची तीही धावपळ चालूच होती. नर्मदा मैयाचा घाटही जवळच होता, त्यामुळे आम्ही तिथेच मुक्काम करायचं ठरवलं. बॅगा वगैरे टेकवल्या आणि अक्षरशः एक अर्ध्या तासातच आम्ही भर चालत घाटावर गेलो आणि मस्तपैकी मैयेमध्ये स्नान केलं. अहो, आपल्या कमंडलूत, म्हणजेच आपली कडीची बरणी असते त्याला आता आम्ही कमंडलू म्हणतोय, त्या कमंडलूत भरून पाणी घेतलं आणि डोक्यावर ओतलं आणि काय सांगू तुम्हाला, हा 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 हा, अगदी सुंदर अनुभव, सुंदर अनुभव, काही सांगतच नाही. स्वानुभव हाच खरा. ते झाल्यावर कपडे धुवायला काढले. मोजून 2-3 कपडे असतील. मैया किनारीच असल्यामुळे तोही भाग सोपा वाटला, परंतु पाण्यात बुचकळून काढून जेव्हा पिळायला घेतलं ना, त्यावेळी पिळताना शरीरावर जिथं जिथं जोर पडत असेल ते स्नायू अगदी आरडाओरडा करत होते, तेही लक्षात आलं. आणि एक एक कपडा पिळतानाही थोडीशी दमछाकच झाली, कारण त्यांच्या आरडाओरड्याकडे नाही म्हटलं तरी थोडं लक्ष द्यावंच लागत होतं. पण त्याच्यातही खूप मजा वाटली बरं का. 2रा-3रा कपडा पिळताना तर मुद्दामून तिकडे लक्ष देऊन, हा ओरडा आता तुम्ही, आणि आपण मुखाने नर्मदे हर म्हणायचं, ते ओरडले की नर्मदे हर म्हणायचं, आणि मग मिळणारा आनंद अजूनच वेगळा होता. अशा प्रकारे घाटावरती स्नान, कपडे धुण्याचा अनुभव घेतला आणि मग सावकाशपणे येऊन आम्हाला जो मंडप घालून दिला होता त्याच्यात आम्ही स्थिरावलो. स्थिरावल्यानंतर थोड्या वेळाने अर्थात प्रसाद भोजनासाठी बोलावण्यात आलं आणि प्रसाद भोजन करून नर्मदा मैया, स्वामी, सद्गुरू, शिवाण्णा यांची आठवण काढत निद्रा देवीने कधी आम्हाला तिच्या कुशीत ओढून घेतलं हे कळलंच नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.